काय दिसते का काहीच नाही दिसत. हा आमची गाडी 20-30च्या स्पीडला आहे. 20च्या नाही आता 50च्या पुढे गेलाय तू हळूहळू. आपल्याला का तिकडे जाऊन कॉलेजला जायचं ना आपल्याला. कॉलेज जायचं आहे. म्हणजे ऍक्टिंग सुरू झाली आता. मला मजा यायला लागली जास्त फॉग बघून. तिथल्यावर गाडी फास्ट चालवली का इच्छा होती एवढी. म्हणजे काय असं कुठं किडे वळवतात का. हा मूड फ्रेश होतो ना, एक्साइटमेंट येते. जास्त एक्साइटमेंट नको हे. माझा आवाज पण नसेल गाण्यामुळे. सीएनजी ज्याची गाडी असेल ना त्याला कधीच घेऊन जाऊ नका. ऐका बघ तिथं सीएनजी लवकर. पण प्रत्येक पेट्रोल पंप दिसला का तिथे सीएनजी आहे का आता वाकून वाकून बघतोय. हा काय तिथे काय बोलतोय मला काय करायचं. परवडते ना गाडी. हा परवडते ना. तू प्रत्येक गाडीवर वाकून कशाला बघतो मी सांगतो तुला. हा इकडे सीएनजी बघायला जाशील ना ठोकशील. टोल भर आता. हा टोल भर. बघूया आपण टोल फ्री मध्ये होतो का आज. फायनली भाईला एक पेट्रोल पंप भेटला तिथं सीएनजी आहे. आता थोड्या वेळात आम्ही आता दिंडोरीला पोहोचतोय आणि आता इथं थोडस नाश्ता पाणी करू आम्ही. काय करायचं इथं बघूया काय भेटते इकडे. काहीतरी पोटा पाण्याचा इलाज करतो आम्ही. थोडंसं काहीतरी खातो. मग तिथून आम्हाला किती किलोमीटर आहे 40-50-60 किलोमीटरचं अंतर आहे. 1-1.5 तासात आम्ही त्याच्या घरी पोहोचतो. त्याच्यानंतर मग अजून पुढचा प्लॅन आहे तो बघू आम्ही सक्सेस होतो की नाही. हा करायचं ना सक्सेस. करूया ना. याला झोप येते. 9-10 वाजेवर काय उठणार नाही सकाळी. किती वाजता उठशील सकाळी. 12. दिंडोरी पोहोचलो ना आता. कंटिन्यू ठेवला पाहिजे रे कंटिन्यू. दिंडोरीला आता पोहोचलोय ना. आता कुठे जाणार चेतन. चहा प्यायला. चहा प्यायला. समोर चहा नाही भेटत रे. तो काय अमृत पिल्ले. साईबा मटन घेणार पण आहे. बिर्याणी चहा म्हणे बाजूला काहीतरी आहे बघ त्याचं. साईबा आणि आता नेहमीच्या ठिकाणी थांबलं इथं चायनीज खायला. चेतनला उपास आहे. चेतन उपास आहे तुला. हा उपास आहे. अरे त्याला थोडा टचअप द्यायला लागणार चेतन. चेतनची इच्छा झाली चहा प्यायची. आम्ही आता इकडं चहा प्यायला चाललोय. आता उपास असल्यामुळे आम्ही चहावर भागवतोय. जेवताना ब्लॉग व्हिडिओ काढली नाही ना. जेवण पण खूप भाजी होता. जेवण झालं थोडा चहा पिला पाहिजे. हा काय घेतो. ठीक आहे. चहा आणि बन मस्का. चहा एकदम बन मस्का आहे. पाव देतो एक. नाशिकला पोहोचतो दिंडोरीला. इथून आता थोड्या वेळात जाऊ मग. चहा पिणार आहे का. 2 चहा दे विचार. काय आहे. पाव परफेक्ट. क्रीम आहे त्याच्यामध्ये. बन पाव नंतर काढतो. चल ना. जा. ठीक आहे डोरी. याच्याबरोबर याच्यापेक्षा चांगलं होतं. आता खराब झाला का. हा तर उत्तराकडे पोचलेला आता. विजय
काय करतो बघू आपण. काय करतो विजय? कष्ट करतो. केस नव्हती होती त्याच्यात. हा आता कांदे भरते मस्त निवडून निवडून चांगले चांगले कांदे. आणि सकाळी सकाळी ना कष्ट बोला किंवा लुटालूट बोला यांनी ना नाशिकला आला बोलतो काहीतरी घेऊन जायला लागेल म्हणून कांदे घेऊन जायला लागलाय. किती ते लुटाचा मित्राला बस झाला ना. आता विजय आम्हाला घेऊन चाललाय कुठेतरी फिरायला. बघतो आता कुठं घेऊन चाललाय नक्की. त्याच्या एरियामध्ये असं फिरण्यासारखं काय आहे नाही, तरी पण आम्हाला घेऊन चाललाय. ड्रायव्हर गेट बंद कर. ड्रायव्हर गेट बंद कर. काय बोलतो विजय? पाण्याच्या बॉटल कुठं फेकल्यात? कुठं चाललंय आपण? आपण झालं फिरायला. कुठं कुठं? दिल्ली. कुठं चालला घेऊन आता? साल्लेर पोर्ट. साल्हेरपूरला. हा चढेल का एवढ्या वरती? हा हो. मी खाली वाट बघतो तुमची. तुम्ही जा. तो मावळा आहे तो शिवरायांचा. चेतन एकदम फुल प्रिपरेशन नाश्ता करतोय आता. नाश्ता केल्यानंतर सुरू करा चेतन. जास्ती नाश्ता कर. वरती तुला काय भेटणार? वरती काय? करायला मोकळा आहे. हा वरती कोण भेटणार नाही तुला नाश्ता बघायला. काय पण पाव तळलेला आहे बेसनामध्ये. हा पाव तळलाय बेसनामध्ये. भाजी वर टाकली. नाशिकचा फेमस पाववडा. पाववडा ना? काहीच नाही आतमध्ये. आतमध्ये भजी टाकतात ना. या बाजून घे तू. या बाजून इकडे आमचा जायचं. चेतन पठारीचा आवडता खेळ. काय बोलतात त्याला? इकडे या बाजून. असतात ना मला सगळ्या इथे येतलं. हा का? हा काय बोलतात त्याला विजय? सांबळ. म्हणजे काय असते ते? सांबळ वादक. कशासाठी मग ते? आदिवासीच्या परंपरा, रूढी, संस्कृती जपण्यासाठी. तू काय वादाला? एक तास झाला आम्हाला गाडीत फिरतोय आम्ही. अजून कुठं चाललोय तेच नाही माहिती आम्हाला. आणि आमचा मित्र बोलतो हा? की 1-2 किलोमीटर वय बोलतो. 2 किलोमीटर झाले. एक तास झाले. 2 किलोमीटर. खोटं बोलले. 2 तास झाले. गाडी 2 किलोमीटर. जाऊ दे जरा. का आपल्या रस्त्याची किंमत साल्ल्याच्या किल्ल्यापर्यंत जाते. साल्हेर किल्ला कुठे येतो का? तू काय चेतनला एकदम भरपूर नाश्ता केलाय. तिकडे जायचं चेतन आपल्याला. सीन दाखवलं का तू? कुठं पोहोचलोय चेतन विजय दादा? इथपर्यंत घेऊन आलाय तर कुठं घेऊन आलोय ते पण सांग. तो कुठे गेला? आयटम बोलणार कोण नाही. रस्ता भारी आहे. रस्ता किती भारी हा. आता इथून आम्ही हिल स्टेशनवर आहे आणि इथं जाणार. इथं आता मला दिसतोय की नाही माहिती नाही. गिधाडाचा फोटो आहे तिथे. आणि
आणि सीन बघा किती भारी सुपर एकदम. गुजरातमध्ये येतो ना चेतन विजय? गुजरातमध्ये येतो कोणतं गाव आहे? गुजरातमध्ये दोन गावात पोचले. दोन तर नॅशनल पार्क आहे काय? एकच पक्षी आहे गरुड. अरे तर गरुड बघायला चाललोय आता. गरुड आम्हाला दिसतो का बघू दे. जो गरुड नाही रे तो गिधाडे. चेतन एवढा चढणार आहे का बघू दे मला. एवढा नाश्ता केला तर चेतन तर जिरणार आहे सगळा. गिरणार आहे ना. गिरला आहे डोळ्यानं पाणी तर वर आहे का? पकडलो नाही. हॅलो काय झालं बेटा? हाँ क्या हुआ? बाबू दम गया. हाँ बाबू दम गया. बाबू दम गया. चल थोडासा राहिला आता. थोडासा राहिलाय थोडासा. अशा तऱ्हेने फायनली पोहोचलोय आम्ही इथे. तर मी पण मला दाखव. ला बाबा. त्यानंतर यांनी येऊ पक्षी या पक्षी जटायू हा काय करतो इथं? फुगा फुगू. फुगे फुगायला आला इथं विजय. फुगे फुगून काहीतरी करणार आहे तो इथे. उडणार. हा मी उडणार. मैत्रीचे फुगे इथे हवेत जाणार त्याला. चला ते कड्यातून सोडू. चला कड्यातून. कुठल्या फायनली आता खाली पोहोचलो आम्ही. माझं म्हणणं की पहिलं पहिलगाम सारखा दिसतोय मला आता. हे पहलगाम कुठून दिसतं मला काय दिसतं? पहलगाम आहे हा. कुठल्या अँगल याला पहलगाम दिसलं तर? ग्राउंड फ्लोअर आता पोहोचलो आम्ही. चेतन कसा वाटला मग? मजा नाही आली? नाही मजा? ज्या हिशोबाने आलो एवढ्या लांब म्हणून बघाल का तिला गरुड गिधाड. गिधाड. सीन इथं भारी आहे फक्त बस. क्लायमेट फक्त बाकी काय नाही. हा